नमस्कार मित्रांनो, मी आहे रोहिणी सिरसट. तर आपल्या ब्लॉगिंगमध्ये आपलं स्वागत आहे. तर आजच्या टॉपिकचा विषय आहे की शॉर्ट व्हिडिओने चॅनल मॉनिटाईज कसा करायचा. तर तुम्ही जे मी आतापर्यंत तुम्हाला सांगत आलेले आहे, लॉंग व्हिडिओ आणि लाईव्हने आपलं चॅनल मॉनिटाईज होतं आणि सबस्क्राईब पण वाढतात. हे झालं तुम्हाला म्हणजे तुमचे जर शॉर्ट व्हिडिओने नाही व्हायरल झालं तर. आणि तिथे हे ऑप्शन असतो की 3 महिन्यामध्ये ह्या गोष्टी करायच्या आहेत तुम्हाला, जसं की 90 दिवसामध्ये. म्हणजे शॉर्ट व्हिडिओला पण तेवढाच टायमिंग आहे, पण तुम्ही एका महिन्यामध्ये शॉर्ट व्हिडिओ एक 300 तरी टाकू शकता. पण लिमिट नसतं शॉर्ट व्हिडिओला. तुम्ही दिवसातून शॉर्ट व्हिडिओ कितीही टाकू शकता. त्यात म्हणजे त्या 30 दिवसात त्यामधला एक जरी व्हिडिओ व्हायरल गेला तर चांगलंच आहे. तसंच लाईव्ह ही एक अशी गोष्ट आहे, तिथे तुम्हाला मागून सबस्क्राईब म्हणजे मागावं लागणार तिथं सबस्क्राईब. पण शॉर्ट व्हिडिओ ही एक अशी गोष्ट आहे, तुम्ही दिवसातून 10 शॉर्ट व्हिडिओ टाकू शकता, 15 टाकू शकता किंवा 20-30 टाकू शकता. तसं शॉर्ट व्हिडिओला मर्यादा नाही. त्याच्यामुळे तुम्ही त्या 3 महिन्यामध्ये जेवढे होतील तेवढे तुम्ही शॉर्ट व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करायचा आणि ते तिथं तुम्हाला 10 मिलियन पूर्ण करायचे आहेत. आणि जे YT स्टुडिओमध्ये जी लाईन आहे, शॉर्ट व्हिडिओने 10 मिलियन आणि 1000 सबस्क्राईब तुम्ही 3 महिन्यात तर करू शकता किंवा एकाही महिन्यात करू शकता. कारण एखादा जरी व्हिडिओ व्हायरल गेला ना तर भारीच आहे. कारण की म्हणजे एवढं लाईव्ह घेत बसायचं, लाईव्हने सुद्धा एका महिन्यात होऊ शकतो. पण जर पब्लिक असेल तर, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते की पब्लिक असेल तर. तसं शॉर्ट व्हिडिओचं हे असंच आहे. जर व्ह्यूज असतील तर तुमचं शॉर्ट व्हिडिओने चॅनलही मॉनिटाईज होईल आणि सबस्क्राईब पण वाढतील. फक्त व्हायरल जायला पाहिजे शॉर्ट व्हिडिओसुद्धा. शॉर्ट व्हिडिओचं कसं राहतं, तुम्ही हॅशटॅग द्यायला पाहिजे त्याच्याशी निगडीत. जसे की तुमची मराठी गाणी आहेत तर हॅशटॅग मराठी कन्या, हॅशटॅग ट्रेंडिंग, मराठी ट्रेंडिंग पण, शॉर्ट, व्हायरल, एक्सप्लोर असे खूप काही आहेत. आणि तुम्हाला काय तिथं YT स्टुडिओमध्ये काय शोधत नाही बसायचं बरं का, की तुम्ही म्हणताय की बाबा YT स्टुडिओमध्ये बघा असं म्हणायला लागलेत की हॅशटॅग तिथं बघा. अजिबात नाही. जेव्हा तुम्ही यूट्यूबमध्ये ज्यावेळेस व्हिडिओ बनवता शॉर्ट, तर त्यावेळेस तुम्हाला अपलोड करायच्या आधीच वरती हॅशटॅगचं म्हणजे असतं. इथं एका बाजूला व्हिडिओ असतो आणि एका बाजूला हॅशटॅग लावा म्हणून असते. तर तिथं तुम्ही हॅशटॅग देऊ शकता. आणि हॅशटॅग दिल्याशिवाय सुद्धा व्हायरल होत नाहीत व्हिडिओ. तुम्ही म्हणत असाल की बिन हॅशटॅगचे पण, बिन हॅशटॅगचं होऊ शकतात व्हायरल. पण प्रत्येकाने जर हॅशटॅग दिला तर लवकरात लवकर म्हणजे पोचू शकतो पब्लिकपर्यंत. आणि सुरूला लोक म्हणजे प्रायव्हेट लाईव्ह ठेवतात आणि नंतर पब्लिक करतात. जर काही म्हणजे चूकच नसली तर मी तर स्वतःचं सांगते, मी आता त्या शॉर्ट व्हिडिओची जर मला काही चूकच नाही वाटत तर मी डायरेक्ट पब्लिक करून अपलोड करून देते. कारण माझं एक टायमिंग ठरलेलं आहे की मी ज्यावेळेस अपलोड करते ना, का तर हे गाणी सगळे आता पाठ झाल्यात की बाबा ते वाजले की ते ध्यानात राहतं आमच्या. की ते मला माहिती आहे मी किती वेळात ते 4 व्हिडिओ मी दररोज अपलोड करते, तर मी ते किती वेळात सोडू शकते, किती वेळात काय करू शकते. आता घरगुती जर आपले प्रॉब्लेम असतातच, लेकरं म्हणा, कुठं घरी स्वयंपाक, काय आपले घरगुती दुनियाची कामं असतात महिलांना. तर त्या कामाच्या नादात काय कळेस टायमिंगसुद्धा मागं मोरं होतं. टायमिंगसुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे. आणि सगळे तुम्हाला YT स्टुडिओमधून दाखवतात. प्रत्येक गोष्ट यूट्यूबमधून पण करता येते. जसे की प्रायव्हेटची पब्लिक कसं करायची, ह्यासुद्धा गोष्टी सगळ्या आपल्या म्हणजे यूट्यूबमधून पण करता येतात. पण YT स्टुडिओ ही एक असं आहे की त्यामध्ये सुद्धा प्रत्येक गोष्ट जसं की वॉच टाईम बघायला मिळतो. आणि म्हणजे तुम्हाला आता इकडं पण सबस्क्राईब बघायला मिळतात, फक्त वॉच टाईम यूट्यूबमध्ये दिसत नाही. तसंच शॉर्ट व्हिडिओने सुद्धा चॅनल आपला मॉनिटाईज होतो. फक्त आपल्या आत्मविश्वासाने सगळ्या गोष्टी करायच्या. असं नाही की 3 महिने येतं तर 3 महिन्यात मी कधीही व्हिडिओ अपलोड करेन. तर तुम्ही एक टार्गेट ठेवायचं बाबा की शॉर्ट व्हिडिओ मी दिवसाला किती सोडलं पाहिजे. ते कसं म्हणजे म्हणजे असं पब्लिकला काय आवडतं, म्हणजे पब्लिकला कुठली गाणी आवडतात काय नाही, अशीही गाणी बनवत राहायची. आणि हॅशटॅग एकदम बरोबर द्यायचं. कारण हिंदी गाण्याला मराठी हॅशटॅग देऊन बसचाल, हिंदी गाणी असेल तर त्याला हिंदीच हॅशटॅग देत चालायचं. जसे की बॉलिवूड, हिंदी सॉन्ग अशा टाईपचे हॅशटॅग देत राहायचं. गेमिंग असेल तर गेमिंगचं हॅशटॅग देत राहा. असे म्हणजे, आणि जसं की स्वयंपाकाचं पण असतं, जसं की कुकिंग, हॅशटॅग कुकिंग. त्या कुकिंगचे दुनियाचे आहेत म्हणजे हॅशटॅग बरं का, खूप सारे आहेत त्याचेसुद्धा हॅशटॅग. त्याला हॅशटॅग दिल्याशिवाय व्हिडिओसुद्धा व्हायरल होत नाही. प्रत्येक व्हिडिओला हॅशटॅग देणं खूप गरजेचं आहे.
आणि आता मी तुम्हाला सांगते की मी ज्या वेळेस माझं व्हिडिओ मी बनवते डायरेक्ट पब्लिक करून टाकते. आणि का तर मला तिथं चूक नाही दिसत, पण तुम्ही नका असं करू. कारण कसं असतं की तिथं तुम्ही बघायचं की तिथं कॉपीराईट पडते की नाही हे सुद्धा चेक करत राहायचं. नाहीतर इकडं तुम्ही व्हिडिओ सोडत राहाल आणि इकडं मागं कॉपीराईट पडला की मोहरं म्हणजे आपले जे शॉर्ट व्हिडिओ सोडलेत ना त्याला व्ह्यूज कमी येतात, असं होतं. त्याच्यामुळे ते सुद्धा चेक करत राहायचं. आणि तुम्हाला समजलं असेल की बाबा 10 मिलियन हे शॉर्ट व्हिडिओने सुद्धा कंप्लीट करता येतात व्ह्यूज. कारण की शॉर्ट व्हिडिओला जेवढं व्ह्यूज येतात तेवढे आपल्याला असलं लाँग व्हिडिओला अजिबात येत नाही. त्याच्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल बाबा हां मी हे करू शकते तर हे करा आणि शॉर्ट व्हिडिओनं सुद्धा करण्याचा प्रयत्न करा सगळ्यांनी. तर चला मग थँक्यू सो मच सगळ्यांनी माझी लाईव्ह बघितली आणि बाय सगळ्यांनाच.